नमस्कार मंडळी. आज आपण बनवणार आहोत पावसाळ्यात चहा सोबत खायला एकदम मस्त, बाहेरून कुरकुरीत आणि आतून रसाळ असे कॉर्न पकोडे. ही रेसिपी बनवायला खूप सोपी आहे आणि घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यापासून अगदी झटपट तयार होते. कॉर्नची नैसर्गिक गोड चव, मसाल्यांचा खमंग स्वाद आणि कुरकुरीत टेक्स्चर यामुळे हे पकोडे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप आवडतात. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम डाळी भिजवून घेऊया. येथे मी अर्धा कप मूग डाळ, अर्धा कप चना डाळ, 1 कप ताजे स्वीट कॉर्न, तुम्ही फ्रोझन स्वीट कॉर्नही घेऊ शकता. स्वीट कॉर्न मी हलकेसे बॉईल केलेले आहेत. या दोन्ही डाळी स्वच्छ धुवून 3 ते 4 तास भिजत ठेवलेल्या होत्या. डाळी व्यवस्थित भिजल्यामुळे पकोडे आतून मऊ आणि बाहेरून कुरकुरीत होतात. तसेच वाटताना ही डाळ सहज वाटली जाते. आता डाळ वाटून घेऊया. तर भिजवलेल्या डाळींचे मी पूर्ण पाणी काढून घेतलेले आहे आणि सोबतच आपल्याला लागणार आहे लसूण पाकळ्या, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, कढीपत्ता आणि जिरे. तर सुरुवातीला भिजवलेल्या डाळींचे पूर्ण पाणी काढून मिक्सरच्या जारमध्ये घालूया. त्यानंतर 1 वाटी कॉर्न घेतले आहे, तर त्यापैकी थोडे कॉर्न मिक्सरमध्ये हलकेसे फिरवून घ्यायचे आहे आणि थोडे तसेच ठेवायचे, त्यामुळे प्रत्येक घासात कॉर्नची गोड चव छान लागेल. त्यानंतर 2 ते 3 हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, 5 ते 6 लसूण पाकळ्या आणि जिरे घालून पाणी न टाकता आपल्याला हे मिश्रण जाडसर वाटून घ्यायचं आहे. पाणी अजिबात घालायचं नाही आहे. जाडसर वाटल्यामुळे पकोड्यांना छान कुरकुरीतपणा येतो. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला छान जाडसर वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर आता हे मिश्रण आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. आता यामध्ये कॉर्न घाला. त्यानंतर आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. त्यानंतर चिमूटभर हिंग घालायचं आहे. थोडीशी हळद घालायची आहे. अर्धा चमचा लाल तिखट तुम्ही चवीनुसार ऍडजस्ट करू शकता. त्यानंतर धने पावडर घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता त्यामध्ये आपल्याला 2 चमचे बेसन घालायचं आहे आणि हे सगळं साहित्य आपल्याला हाताने किंवा चमच्याने चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. जर मिश्रण जास्त ओलसर वाटत असेल तर 1 ते 2 चमचे तांदळाचं पीठ घालू शकता किंवा थोडं बेसन अधिक वाढवू शकता. तांदळाच्या पिठामुळे पकोडे अधिक कुरकुरीत होतात. आता पकोडे तळण्यासाठी तेल गरम झालेलं आहे. हाताने किंवा चमच्याच्या मदतीने छोटे छोटे पकोडे आपल्याला तेलात सोडायचे आहे. एका वेळी खूप पकोडे तेलात घालू नका, त्यामुळे तेलाचे तापमान कमी होते आणि पकोडे तेलकट होऊ शकतात. सुरुवातीला 1 मिनिट पकोडे हलवू नका, त्यामुळे त्यांचा आकार चांगला राहतो. त्यानंतर हळूच उलटवत सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. हे पकोडे आता टिश्यू पेपरवर काढून घ्या, त्यामुळे अतिरिक्त तेल निघून जाईल. बघा, किती सुंदर सोनेरी आणि कुरकुरीत पकोडे तयार झाले आहेत. बाहेरून खमंग आणि आतून कॉर्नची गोड चव, डाळींचा स्वाद आणि मसाल्याचा सुगंध खरोखरच अप्रतिम. हे कॉर्न पकोडे हिरवी चटणी, टोमॅटो सॉस किंवा गरमागरम मसाला चहा सोबत सर्व्ह करू शकता. पावसाळ्यात संध्याकाळच्या वेळेला हा नाश्ता सगळ्यांनाच खूप आवडतो. आता इथे काही महत्त्वाच्या टिप्स सांगते. डाळ वाटताना पाणी घालू नका. मिश्रण खूप पातळ करू नका. मध्यम आचेवरच पकोडे तळा आणि अधिक कुरकुरीत पकोडे हवे असतील तर तांदळाचं पीठ नक्की घाला. कॉर्न थोडे कुस्करून घेतल्यास चव आणखी छान लागते. जर तुम्हाला ही कुरकुरीत कॉर्न पकोडा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि कुक क्राफ्ट अँड क्रिएशन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच स्वादिष्ट आणि सोप्या रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.